करायला हवं होतं. परंतु मला आता किशोरी पेडणेकर यांच्याबरोबर आदित्य ठाकरे यांच्या सुद्धा बुद्धीची कीव यायला लागली या ठिकाणी. एकतर मुळामध्ये गेले 25 वर्ष ह्यांनी जो राडारोडा करून ठेवला होता या महानगरपालिकेत, मग रस्त्याचा असेल, पाण्याचा असेल, कॉन्ट्रॅक्टर लॉबी असेल, स्टँडिंग मधली अंडरस्टँडिंग असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही एक एक करून बाजूला करतोय. आणि हे सगळं चांगलं करत असताना मुंबईमध्ये एक चांगलं चित्र महायुतीच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीच्या माध्यमातून मुंबईकरांना एक चांगला बोलतात ना, एक श्वास घेता येईल अशा पद्धतीचं चांगलं वातावरण आम्ही आज या ठिकाणी तयार करतोय. आणि म्हणून त्यांनी ते शोधतात की काय निघणार, तर मेयरच्या बंगल्याच्या बाहेर लागलेले बॅरिकेड्स, मग काय हे सर्वात शॉकिंग म्हणजे आज सकाळपासून मीडियामध्ये पण बघते आणि न्यूजपेपरला पण बघते, अतिशय फेक नॅरेटिव्ह पसरवला जातोय की महापौर बंगल्यामध्ये पुन्हा या ठिकाणी मला वाटतं काय महापौर बंगला काम नूतनीकरण किंवा काय असेल त्याचं काम काढलं गेलंय. माझ्या हातामध्ये टेंडर कॉपी आहे. या टेंडर कॉपीमध्ये लिहिलंय अपग्रेडेशन्स ऑफ प्रिमाइसेस ऑफ हेरिटेज बंगलो सिच्युएटेड ॲट VJBB उद्यान अँड झू भायखला मुंबई. हे टेंडर आणि ह्याच्या खाली लास्टला जी सही आहे ती डायरेक्टर झू. मी ते कॉपीज घेऊन आली आहे. मुळामध्ये भायखळ्याचा बंगला हा हेरिटेज मेंटेनन्स ह्याच्या अंडर येतो आणि त्या बंगल्याचा सगळा परिसर आणि संपूर्ण राणीचा बाग हा डायरेक्टर झू त्याच्या अंडर येतो. हे जे टेंडर काढलेले आहे ह्याच्यात कुठेही मेयर बंगल्याचा संबंध नाही. किंबहुना हा सगळा टेंडर प्रोसेस हा भायखळ्याच्या बंगल्याच्या अखत्यारीमध्ये येतच नाही. आणि असं असताना सुद्धा फक्त महापौर हे नाव जोडलं की मग ह्यांना बराच त्या ठिकाणी मायलेज मिळतो. अशा पद्धतीची जी मानसिकता ही उबाटाच्या नेत्यांची आता तयार होत चाललेली आहे. मग त्या ठिकाणी महापौरांचं नाव घेतलं, त्या ठिकाणी अमितजींचं नाव घेतलं, त्या ठिकाणी खणकरांचं नाव घेतलं, अशी नावं घेऊन आपली दुकानं चालवत राहायची. हा आता एक कलमी कार्यक्रम उबाटा पक्षाने सुरू ठेवलेला आहे. तर हे जे 2,89,00,000चं जे काही टेंडर आहे हे जे काढलेलं आहे हे राणीबाग झूने काढलेलं आहे. कुठेच महापौर बंगला ह्याच्यात आलेला नाहीये. महापौर बंगला ही हेरिटेज वास्तू आहे आणि ही हेरिटेज मेंटेनन्सच्या माध्यमातून जर ह्याच्यातून प्रस्ताव असेल तर तो मेयर बंगल्याशी निगडीत आहे. परंतु ह्याला जोडलं गेलं महापौरांच्या बंगल्याला आणि महापौरांनी पुन्हा करण्यासाठी परत ह्याच्यामध्ये अवास्तव पैसे टाकलेत. आणि मुळात हे टेंडर परत अजून DL वरती पण आलेले नाहीये स्टँडिंगच्या. तर सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे हे माझ्या मेयर बंगल्याशी कुठेच निगडीत नाहीये. हे राणीच्या बाग झू डिपार्टमेंटचं उद्यान डिपार्टमेंटचं हे टेंडर आहे, जिथे कुठेही महापौरांचा आणि महापौरांच्या बंगल्याचा संबंध काडी मात्र नाही. हे मी तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून माझ्या मुंबईकरांना सांगू इच्छिते. तर अशा पद्धतीचे फेक नॅरेटिव्ह तयार करायचे, लोकांमध्ये पसरवायचे आणि आपली दुकानं चालवायची, हाच एक कार्यक्रम उभाटाकडे राहिलेला आहे आणि तो कार्यक्रम ते चालवण्याचं काम करत आहेत. नाही, ह्याच्यामध्ये जे काही असेल नॉईस बॅरियर असतील काही असतील, पण ते संपूर्ण महापौर बंगला हेरिटेज वास्तू सोडून बाकीचा सगळा परिसर तो महापौर बंगल्याच्या परिसर पासून अप टू झू राणीचा बाग हा सगळा त्यांचा विषय. हा कुठेच मेयर बंगल्यामध्ये येत नाही. आजच्या तारखेला महापौर बंगल्यामध्ये साधा खिळा पण ठोकायचं काम सुरू नाहीये. जर ते बंगल्यातलं काम असलं असतं तर मान्य, पण या ठिकाणी बंगल्याचा काडी मात्र संबंध नाही. महापौरांचा तर बोलण्याचा विषयच नाहीये. ना महापौर बंगल्याचं काम मी कुठलं सांगितलंय, ना महापौराच्या परिसरात बंगल्याच्या परिसरातलं कुठलं काम सांगितलंय. म्हणून मुद्दामून मी या ठिकाणी ही जी टेंडरची कॉपीज तुमच्या समोर आणते आणि मी तर बोलते एक एक कॉपी घेऊन पण जा सगळ्यांनी.